जर तुम्ही देखील नेहमीच भाकरी किंवा चपाती खाऊन कंटाळले असाल, तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक आगळी वेगळी रेसिपी. बाजरी मेथी पराठा. बाजरीचे पीठ आणि मेथी एकत्र करून तुम्ही घरच्या घरी टेस्टी पराठा बनवू शकता. तर चला बघूया रेसिपी. नमस्ते, माझं नाव रफिका सोलकर आहे. आज मी बाजरीची पिठाचा पराठा बनवणार आहे. एकदम टेस्टी बनणार आहे. बाजरीची पिठामध्ये मेथीची भाजी मी आज ॲड करणार आहे. चला रेसिपीज बघूया. बाजरीची पिठं घेतलेले आहे. बाजरीची पिठाच्या नंतर जे मेथीची भाजी घेतलेली आहे आणि थोडी काळी मिरी पावडर घेतलेली आहे, लसूण घेतलेले आहे, थोडे मिरच्या घेतलेले, मीठ स्वाद अनुसार घ्यायचं. लसूण कापून घ्यायचे, मिरची तर मी कापून ठेवलेले आहे, चिरलेलं आहे. लसूण बारीक चिरून घ्यायचं. बाजरीचे पीठ घेतलेलं आहे, स्वादानुसार बारीक चिरलेलं लसूण आहे, त्याला पण ऍड करूया. स्वादानुसार मिरच्या घ्या, तुम्हाला कमी लागत असेल तर कमी मिरच्या घ्या. त्याच्यानंतर काली मिरी पावडर थोडासा घेतो. मीठ आपल्या हिशोबात घ्या, मी आपल्या हिशोबात घेतो. आणि त्याच्यामध्ये मेथीची भाजी ऍड करूया आणि चांगलं मिक्स करून गोला बनवून घेऊया. हा बघा, मेथी मी कापून धुवून घेतलेला आहे आणि चांगलं एकदम मिक्स करून घेऊया. पाणी कोमट पाणी केलेलं आहे, ह्याला पण घालतो. मिक्स करूया. मेथी आपण चिरून घेतलेलं आहे बघा, मी मेथी बारीक करून घेतो, चिरून घेतो. आता हा बघा, मी गरम पाणी टाकून एकदम मलून घेतलेलं आहे. एकदम चांगलं नरम झालेलं आहे पीठ. बघा कसं गोला झालेलं आहे. हा बघा, चला पराठा बनवूया. हा बघा, पराठ्याला पीठ लावायचं, आता मलून घ्यायचं, पिठाची गोले बनवून घ्यायचं. पराठा एकदम रेडी झाला, पीठ मलून घेतलेलं आहे. हे बघा, आता तव्यावर टाकणार आहे. टाकून आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि असं पुसून घ्यायचं. व्यवस्थित एकदम पसरून एकदम पुसायचं हाताच्या. बघा, हा बघा, लाटू पण शकतो आणि चपाती थापू पण शकतो. हा बघा, एक चपाती लाटली मी आणि एक चपाती बघा हाताशी पण करू शकता तुम्ही. हा बघा, आता जरासं देशी तूप लावायचं. हा बघा, तूप लावायचं. गरम झाल्यानंतर तूप लावायचं. आपल्याला खायला चांगलं लागतं. थंडीच्या दिवसाला एकदम सुंदर लागतो, खायला चांगलं लागतं, टेस्टी लागतं. जर तुम्हाला देखील घरच्या घरी टेस्टी आणि हेल्दी पराठा बनवायचा असेल, तर बाजरी मेथी पराठा नक्की ट्राय करा. लोकल 18 मुंबई.